अजून एक वेळेला ऑन साइडलाच उडवलाय, परंतु या वेळेला पकडला गेला. डीप मिड विकेट मध्ये चांगला झेल बबलू खामकरचा. अखेर संपलाय खेळ. अशा परिस्थितीमध्ये तो बाद झालेला आहे की संघासमोरची परिस्थिती अधिक बिकट आहे. त्यामुळे बबलू खामकरकडून अधिक मोठ्या फटक्यांची गरज होती, परंतु ज्या वेळेस तुम्हाला प्रत्येक बॉलवरती तो वरच्या क्रमांकावरती खेळायला लागला. मात्र आज पुन्हा एकदा फिनिशरच्या भूमिकेमध्ये उंच फटका तुषारचा क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि तुषारला देखील परतावं लागेल. 2 विकेट पडलेले, याच्यापेक्षाही गोपी सर 2 बॉल डॉट झालेले आहेत. 2 विकेट पेक्षा आलेली, परंतु इथून देखील एका फलंदाजाला संकटमोचक होणं गरजेचं आहे. आणि आज जर तो चमत्कार झाला तर इथे असलेला प्रत्येक जण तुम्हाला नमस्कार करेल. परंतु काय झेल टिपलाय. एका बाजूला तीव्र ऊन आहे आणि अशा वेळेला बॉलवरची नजर आईच अनुभवतोय. शेवटचा बॉल या षटकामध्ये. ओ यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला बॉल हवे, क्षेत्ररक्षक येतोय, झेल टिपलाय आणि अखेर इथे झेल पूर्ण करत असताना अजून एक विकेट मिळते. रोहित आला, त्याने फटका खेळला, तो देखील बाद झाला आणि आता गोलंदाजाने विकेटची. काय गोलंदाजी तेजस्वी. 3 फलंदाज एका पाठोपाठ पाठवलेत त्याने पवेलियन मध्ये. विजय खडके संघ नायक मैदानामध्ये आता दाखल होतो. रोहित ननवरेकडून देखील अपेक्षा होत्या आज की कन्सिस्टन्सी